Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. कोणी नाही आला, कोणी येत बी नाही, काहीच नाही. याचं पंचनामा वगैरे पंचनामा होत नाही याचं. त्याच्यानंतर आपलं हे विमा पण भेटत नाही, कारण विमा काढायला विमा पण निघत नाही आहे मातीचा. मागणी काय आमची नुसती भरबाकी. लेबर बघा आता यांना कसं आता यांना जगवायचं. हे बाहेर येतात. लेबर आहेत? लेबर 10 खटले. पुरामुळे एखाद्याचं आयुष्य कसं बेचिराख होतं हे बघा. ज्ञानेश्वर नावाचे वीट भट्टी उत्पादक मला इथं भेटलेत. मी सध्या जायकवाडी धरणाच्या दिशेने चाललो आहे. शेंदूरवादा नावाचं गाव आहे, तालुका गंगापूर. आणि वीट भट्टी बघा. या वीट भट्टी उत्पादकाच्या 1,00,000 विटा पलीकडच्या पुरामध्ये वाहून गेल्यात. तिकडे खाम नदीला पूर आला आहे. टेंबापुरी धरणातून पाणी सुटलं आहे. ते शिवणे मार्गे, गोदावरी मार्गे जायकवाडीला जाणार आहे. तिकडून पुढे ते माजलगावला जाईल. पण 1,00,000 विटा दगडी कोळशाची जी राख आहे, जी वीट बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते, त्यांनी हे बघा हे झाकून ठेवलं आहे. फट्टे मारलेत त्याच्यावर, जेणेकरून ही राख पाण्यामध्ये वाहून जाऊ नये. तिकडे बघा ते काका तुम्हाला दिसतात ना, तिकडे पाण्याचा वेग बघा किती आहे. आणि ते पाणी खंगर विटा, म्हणजे ज्या विटा कसल्याच कामी येत नाही, त्यासुद्धा वाहून येत आहे. आणि इथं वीट भट्टीवरती जेवढ्या विटा तुम्हाला दिसत आहेत, आता ह्या मोठी वीट भट्टी आहे त्याच्यामुळं याला काही डग नाही आहे. पण ज्या विटा त्यांनी खाली रचलेल्या होत्या, पलीकडच्या ज्या कोप्या बांधून ठेवलेल्या त्या मजुरांसाठी, त्या सगळ्या विटा वाहून गेल्यात. एवढंच नाही, त्यांनी भुसा आणलेला होता, तो भुसासुद्धा सगळा वाहून गेला आहे. आणि वीटभट्टी बनवण्यासाठी जो पोयटा माती लागते ना, ती बघा तिथं सगळा तो खंगळून गेली आहे. ती महागाने लाखो मोलाची ती माती असते, ती मातीसुद्धा वाहून गेली आहे. त्यांचे पाईप्स वाहून गेलेत. आणि मागे तुम्हाला ज्या ट्रॅक्टरमध्ये ती गर्दी दिसते, मी गोपाळ हरणे यांना विनंती करेन, कॅमेरामॅनना, की तिची गर्दी दिसते, ते ज्ञानेश्वर यांच्या वीटभट्टीवर काम करणारे मजूर आहेत. त्या मजुरांच्या लेकरा बाळांना त्यांचं सगळे भांडे कुंडे, त्यांच्या घरातलं सगळं साहित्य त्यांनी ट्रॉलीमध्ये टाकलं आहे. कशासाठी? तर या पुरामध्ये त्यांचं जे नुकसान झालं आहे ते आणखी वाढू नये, कुणाची जीवितहानी होऊ नये म्हणून त्या सगळ्या मजुरांना ते दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणार आहेत. अधिकचे पैसे मोजून त्या ठिकाणी भाडे देऊन. पलीकडे जे तुम्ही बघतायत त्या खंगर विटा आहेत. आणि त्या खंगर विटांवरती काही मजूर बसलेले आहेत जीव वाचवण्यासाठी, कारण त्यांच्या सगळ्या भट्टीच्या परिसरामध्ये पाणी झालं आहे. आता हे बघा, हे जी तुम्हाला दिसते ही राख आहे. ही राख पाण्यामध्ये वाहून गेली आहे. आता ही राख इथं कोपऱ्याला असल्यामुळं ही टणक झाली आहे. पण हा जो प्रवाह जो तुम्ही बघतायत, हे बघा ही राख, हे बघा ही पांढरी दिसते, हे बघा मी तुम्हाला दाखवतो, ही राख आहे. आणि या राखेचा दर लाखो मोलाचा असतो. आता ही टणक झाली म्हणून ही ठीक आहे, पण हे जे त्यांनी आवरण बांधून ठेवलं आहे यामुळं ही राख तरी त्यांची जगलेली आहे. ज्ञानेश्वर यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे. मी तुम्हाला सगळा इथली घटना सांगितली, काय घडलं आहे, काय वगैरे वगैरे. हे बघा एवढं गुडघे एवढं पाणी आहे. आणि याच्या खालची जी राख आहे ना, ही सगळी वाहून गेली. माझ्या पायाखाली सुद्धा मला राख लागते. ज्ञानेश्वरजी मला सांगा, आत्ता तुमच्या भट्टीमधून किती नुकसान झालं? आतापर्यंत कमीत कमी 10-15 लाख रुपयाचं नुकसान झालं सर. 15-1 लाख रुपये. 1,00,000 विटा तुमचे होऊन गेले? हो. भुस्सा गेला, राख गेला, पैप गेले, पत्रे गेले, विटाचे साचे वगैरे, गमिले पावडे, साचे वगैरे सगळे गेले. 1,00,000 विटांची आजच्या मार्केटनुसार किती पैसे होते? 6 लाख रुपये. 6 लाख रुपये जागेच्या हिशोबानं. पोच्या रेटमध्ये जास्त होतं. तर खंगर पण गेलेत आणि झालेल्या इटा पण गेल्यात. हो. कोप्या गेल्या लेबरच्या 15, 20, 25 कोप्या होत्या, ते पण गेल्या. या इकडे कोप्या गेल्या. हो. पत्रे गेले. त्या कोप्याला पण विटा लावलेल्या होत्या? हो. पक्क्या विटा आहे ना. पक्क्या विटा होत्या? हो. आणि तुम्ही याच्यामध्ये काही कच्च्या इटा वगैरे बनवून ठेवलेलं होतं का? नाही, कच्च्या नव्हते, सध्या नव्हते. यावेळेस बंद असतं ते. यावेळेस फक्त विक्री असते, पण मटेरियल माल स्टॉक केलेला, ते राख कोळसा वगैरे सगळं होऊन गेलं ना. हे कधी सुरू झाला हा सगळा पाऊस? हो, परवापासून चालू आहे. हे बघा ते काका दिसतात ना तिकडे, मी गोपाळ यांना विनंती करेन, ते काका त्या छोट्याशा बोट म्हणता येईल, काय त्याला म्हणूयात आपण, त्या तिथून चप्पू म्हणतात त्याला, त्या चप्पूतून पलीकडच्या त्या भट्टीवरती जात आहेत. एवढी भीषण अवस्था इथली. पण ही जी राख तुम्ही झाकून ठेवली आहे, का झाकून ठेवली आहे? ही आम्ही सस्ती भेट्टी म्हणून आणून ठेवली होती ह्यावेळेस, पण आता ते काय पाण्यामुळे गेली. आता जवळजवळ 10 गाड्या होत्या त्या. आता काय, हो, 2 गाड्या, आता 2 ते 3 गाड्या राहिल्या. 10 डंपर? हो, मोठी गाड्या. किती ब्रासचे? ते टनवर असतं ते. टनवर समोर बघा. टनवर असतं. हो, टनवर. काय प्राइस असते त्याची? ते 3500 रुपये टन, म्हणजे 3500 रुपये टन. किती झालेत? 1 टनाचे तोरवडे. ही जवळजवळ 500 टन राख होती. किती झाले 500 टन? तर लावा तुम्ही हिशोब किती होते त्याचं, काय आता सांगा.
म्हणजे तरी सरासरी ती 10 लाखाच्या आसपास राखच जाते आमची. 10 लाखाची राख. कोळशीची गाडी 3.5 लाख, त्याचं गंधक लागते गंधक लागते ते 2 लाख. 15 आणि विटा गेल्या आमच्या 7 लाखाच्या. त्याच्यानंतर आमचे पत्रे गमिले फावडे साचे 15 आणि 7 किती झाले? 22. गमेले फावडे ते 1 लाख. 23. अजून पत्रे गेले आमचे 1.5 लाखाचे. 24. अजून भुस्साच्या गाड्या गेल्या. आमचा भुस्सा स्टॉक असतो. आमचा धंदा चालू करा. दसरा होता, दसऱ्याच्या टायमाला धंदा चालू होतोय. भुस्सा कितीचा होता? भुस्सा होता आमचा 1 लाख रुपयाचा. 26. हो एवढे पैसे आमचा माल गेलाय. कारण आम जेवढं माल विकला तेवढं मटेरियल भरून ठेवले. जातो का? तो विकला जातो ना. पैसे होतात का त्याचे? होते होतात. किती पैसे आता झाले असते जर खंगरचे किंवा जे खंगर आता होऊन गेले पाण्यात? ते 5 लाख रुपयाचं सरासरी. त्यांनी मला हिशोब सांगितलाय. तो हिशोब 26-27 लाख रुपयापर्यंत जातोय. त्यांचा तेवढा माल वाहून गेलाय. ही जी राख दिसते ना, ही राख वाचली आहे कारण त्यांनी ही राख झाकून ठेवली आहे. ही भट्टी याच्यामुळे वाचली आहे कारण ही भट्टी रचून ठेवली आहे. पण जेवढं पोयट्याबद्दल तर तुम्ही बोललाच नाहीत. पोयटा आणून ठेवलेला होता. पोटा तर होत आहे. पहिला जुना स्टॉक आहे, अजून नवीन तर चालू करायचं आहे. त्यातल्या 5-7-8-10 गाड्या त्या पण होऊन गेल्या. पण मग आता हे मजुरांना तुम्ही कुठे घेऊन चाललात? आता हे बाहेर कुठंतरी शिफ्ट करावं लागेल. जिथं पाणी नाही, जिथं टेकड असेल तिथं तर त्यांना जागा द्यावं लागेल ना. त्या हिशोबाने त्यांना जागा पाहून तिथं सहारा द्यायचा. आता जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत त्यांना तिकडेच राहून. कधी आलंय सगळं पाणी? कधी वाढलं? हे आज वाढलंय सकाळी. आज सकाळी. हो. आणि कसं काय अचानक एवढा पाऊस झाला? कुठून येत आहे पाणी सगळं? हे संभाजीनगर. संभाजीनगर. टेंबापुरी धरणातून येतं. या तुम्ही पुढे या. तुम्ही काहीतरी सांगत होतात. काय नुकसान झालंय? हे वीट भट्ट्याचे आमचे मामा आहे ते. तर वीट भट्ट्याचं खूप नुकसान झालेलं आहे. शेतीचं बी खूप खाली नुकसान झालेलं आहे. पण आता त्यांनी 26 लाखांचा हिशोब सांगितला. 26 लाखांचं त्यांचं नुकसान झालं. ही राखी का हिला लाखोने पैसे लागते तिला. लाखोने? हा. ते आणली कधी? गेलो होता? नाही मी मामा आहे ते आपले. हा. कोणी आला होता का अधिकारी ज्ञानेश्वरजी? नाही, कोणी नाही आला. कोणी येत बी नाही, काहीच नाही. याचं पंचनामा वगैरे? पंचनामा होत नाही याचं. त्याच्यानंतर आपलं हे विमा पण भेटत नाही कारण विमा काढायला विमा पण निघत नाही मातीचा. काय त्याला अटी शर्ती काय असते? काय अटी शर्ती ते नाहीच म्हणते. काय वैशिष्ट्य काय सांगताच येत नाही. ते म्हणते का मातीचा विमा निघत नाही, भट्टीचा विमा होत नाही. दुसरं कंपनी वगैरेच होतोय, कॉर्पोरेट कंपन्यांचं. हो. ते काय नाही होतं त्याला काय करणार? पर्याय काय दुसरा? काय मागणी आता तुमची सरकार? मागणी काय आमची नुसतं भरपाई द्यावं. हे लेबर बघा आता हे यांना कसं आता यांना जगवायचं. हे बाहेर किती लेबर आहेत? लेबर 10 खटले. 10 खटले. 10 कुटुंब आहे. हो 10 कुटुंब आहे. कसं तुम्ही आता सगळे पुढे नेणार? आता पुढं कसं आहे? आता ते बंद झाल्यानंतर आता काय आता उद्या 1-2 चालू करावं लागेल. इकून तिकून बघूनच काम करणं आहे ना. हे आमचे चुलते. या काका पुढे. काय नाव आहे तुमचं? दादा पाटील दुबिले. दादा पाटील. ते भट्टी सगळी होऊन गेली आता. या पुढे या, पुढे पुढे. होऊन तर गेलीच ना साहेब. राख आणि हा. राख भुस्सा त्या खोल्या तिकडल्या माती. किती खोल्या होत्या तिकडं? तुम्ही 8 खोल्या होत्या ना. 8 खोल्या होत्या. किती नुकसान झालं एकूण सरासरी? लय नुकसान झालं असं. आता काय म्हणतात ताडपत्रेच आमचे 20,000चे 4 ताडपत्रे त्याचे इथून. त्याच्यामध्ये तर आपण ताडपत्र त्यांनी 26 लाखांचा हिशोब सांगितला. हाव ना. मग हे सारं धरून आहे ना बरोबर 26 लाखाचं. हीच गाडी आम्हाला 3 लाख आली ती एक राखीची. आणि विटा किती होऊन गेल्या? इथं बरं त्या खोल्याची गेल्या 7-8 लाख. आणि खंगर? खंगर होतं ते. खंगर बरंच गेलो. आणि ते पोयटा तर लय गेला तो. आता अंदाजच नाही त्याचा. मग आता कुठून आता कसं उभं करायचं सगळं? आता मग तेच ना. मग आता उजूक एकात आणावं लागेल ना नंतर. त्यांच्या डोळ्यावर हास्य जरी असलं ना, त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, डोळ्यात पाणी आहे. म्हणजे ही किमया हतबल हताशा किती असावी? हे सगळे शेतकरी लोक आहेत. शेतीमध्ये या पुढे काय म्हणताय? ते भुस्सा होऊन गेले समोर तुमच्या. हे गाड्याच्या गाड्या खाली भुस्सा आहे तो. आणि कुठं होता तो लावलेला? तो आता इथं का स्टॉक होता ना. ती काय तिकडे तरंग होऊन गेला तो पाण्यानं. गेला तो आता गोदावरीला गेला. आणि तो भुस्सा तुम्ही कारखान्यात मागवतो. ऊसाच्या सुट्टीपासून जो भाग बनतो ना, समोर मुक्तेश्वर कारखाना आहे, त्या कारखान्यातून किंवा वेगवेगळ्या कारखान्यामधून हा भुस्सा वीट भट्टी उत्पादकांना मिळतो. तो सुद्धा आता महागडा झाला आहे कारण वेगवेगळ्या गरजांमध्ये सुद्धा तो आता लागतोय. त्याच्यामुळं त्यातला सुद्धा अधिक पैसे मोजायला लागतात. सगळा भुस्सा होऊन गेला. काही भाग रस्त्याच्या कडेला येऊन साचलेला तुम्हाला दिसेल. 4,000 रुपये टन येतो. 4,000 रुपये टन. तुम्हाला किती लागतो? आम्हाला लागत 1,800 टन. 1,800 टन लागतो वर्षभरात. वर्ष 7 महिन्यात चालू करायला थोडं स्टॉक करून करून आम्ही केला नाही ना. आता जेवढं चालू करायला लागतं ना ऐन टायमाला भेटत नाही. आता दिवाळी दसऱ्याला धंदे चालू होते. पाऊस कधी नसता तर दसऱ्याला धंदे चालू होते. आता पावसामुळे दिवाळीला होती पण त्याच्यामुळे आम्हाला स्टॉक कारण की भुस्सा भेटत नाही ऐन टायमाला लवकर. तुम्हाला असं वाटलं नाही का की आता इथं पूर येऊ शकतो? मग आपल्याला वाटलं नाही ना कारण 10 वर्षा पहिला आलं होतं. 10 वर्षात अजून 91च्या नंतर पाणी आलं. 91 ला आलं. एवढं नुकसान झालं होतं का? आणि याच्यापेक्षा जास्त झालं. तुम्हाला 2006चा महापूर आठवतो का?
त्यो नाही आठवत आपल्याला. 91 इकडे आला होता. हा 91 ला आलता. एवढं होतं पाणी लई याच्यापेक्षा एक काहीच नाही. एक काहीच नाही. आमचं गाव आमचं गाव पाण्यात होतं. शेंदुरादा हे शेत गाव पाण्यात होतं. हा पण मग आता हे पाणी वाढू शकतं. आता हा, आता वाढू शकते. हे काय चालू आहे मग? चालू आहे. संभाजीनगरला जर पाऊस झाला जायकवाडीतून आता 1.5 लाख क्युसेकने पाणी खाली. संभाजी कसं काय वाढलं का काय पाणी सगळं? पाणी अचानकच वाढलं ते कधी वाढलं होतं? सकाळी सकाळी वाढलं. तुम्ही कुठं होता त्यावेळेस? भट्टीवरच. भट्टीवर होतो. तुम्ही कुठं होतात? भट्टीवरच. पण आणि कुठून आलंय सगळे पाणी? पाणी काय वरून टेंबापुरी. हा किती नुकसान झालं तुमचं? नुकसान भरपूर झालं. आता नुकसानाचं काय आता काही सांगतो थोडे जास्त नुकसानाचं काही आता त्याचा काही अंदाज नाही आता. तुम्ही बट्टीवरच होतो आम्ही 5 नंतर काढला 7च्या नंतर. हो हे सगळं टेंबापुरीचं पाणी आहे आणि कोळसा होता, कोळसा पण वाहिलेला आहे. तर हे वीट उत्पादक शेतकरी आहेत सगळे. शेतकरी असले तरी सुद्धा त्यांना छोट्या मोठ्या उद्योगांचा आधार असतो. हे वीट भट्टीचं तुम्ही सगळं जे बघितलं ना, पलीकडची वीट भट्टी सेफ आहे. तिकडून ती पोयटा वाहून गेली, राख वाहून गेली, खंगर वाहून गेलाय, वेटा वाहून गेल्यात, तिकडच्या कोप्या वाहून गेल्यात, पत्रे वाहून गेले, भुसा वाहून गेला. जेवढं काही साहित्य लागतं वीट भट्टीला ते सगळं वाहून गेलंय. इकडे बघा तुम्ही, हा हॉटेल जे हॉटेल दिसतं ना, हॉटेल खुशी बिअर अँड बॅड परमिट रूम वगैरे असं काहीतरी नाव आहे. त्या हॉटेलमध्ये सुद्धा पाणी सकाळी शिरलेलं होतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी शेती करायची का, तर तिथेही नुकसान आहे. छोटा मोठा व्यवसाय करावा का, तर सरकार याकडे लक्ष देणार आहे की नाही? अधिकारी आलेले नाही आहेत, इथं कोणी पाहणी करायला आलं नाही, असं या वीट उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हॉटेलमध्ये सुद्धा कोणी आलेलं नव्हतं. मी अजूनही पाण्यामध्ये उभा आहे. इथं जर खाली तुम्ही उतरलात ना, गुडघे एवढं पाणी खाली आहे. आम्ही खाली गेलो नाहीत. तिथं प्रचंड पाणी आणि खड्डा किती हे पण लक्षात येणार. त्या पाण्याने केलं असावं. आणि तुम्हाला दिसेल रस्त्यावर त्या पुलावर पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे. प्रचंड पाण्याचा वेग हा जायकवाडीच्या दिशेने झेपावतो. त्यामुळे मदतीची, आशेची, धीर देण्याची गरज आहे. आर्थिक मदत देण्याची गरज आहे सरकारकडून. त्यामुळं सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये. गोपाळ सोबत मी आतिक, संभाजीनगर.